जळगाव जिल्हा हा कृषीच्या बाबतीत संपन्न असा जिल्हा मानला जातो। येथील केळी पीक हे 7 समुद्र पार पोहोचले आहे। केळीप्रमाणे जळगावचं एक पीक आहे जे जगप्रसिद्ध आहे, ते म्हणजे बोरी। मेहरूंची बोरी म्हणून आपण या पिकाला ओळखलं जातं आणि देशात नव्हे तर विदेशातही या बोराला प्रचंड अशी मागणी असते। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका प्रगतशील शेतकऱ्याविषयी जाणून घेणार आहोत की ज्यांनी बोरीचे वेगवेगळे वाण आपल्या या जिल्ह्यात वाणाची लागवड करून एक आधुनिक शेती करत एक आदर्श सर्व शेतकऱ्यांसमोर निर्माण केला आहे। चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊया आणि त्यांच्या या आधुनिक शेती कशा प्रकारे ते करतात त्याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। आधुनिक शेती करणाऱ्या ज्या शेतकऱ्याविषयी आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे राकेशजी चौधरी। राकेशजी चौधरी यांनी वडिलोपार्जित शेतीचा हा आपला व्यवसाय सुरू ठेवला आहे आणि नुसतं शेती न करता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून आधुनिकतेचे कास धरत एक चांगला प्रयत्न, एक यशस्वी प्रयत्न बोरी लागवडीतून केला आहे। या बोरी लागवडी संदर्भात आणि त्यांच्याकडे नेमके कोणकोणते वाण घेतले जातात आणि कशा प्रकारे ते या सर्व प्रक्रिया आणि झालेल्या आपल्या या पिकाचं उत्पादन कशा प्रकारे इतरत्र पाठवतात त्याविषयी आपण जाणून घेऊया। नमस्कार चौधरी साहेब, तरुण भारत लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। सर, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आपले ह्या ज्या बागेमध्ये नेमकं कोणत्या प्रकारच्या बोरी आपण लागवड केली आहे आणि आपण कशा प्रकारे ते हाताळतायत। सर्वात अगोदर 1993 साली आमचे आजोबा डॉक्टर JV चौधरी हे यांनी याची लागवड केली होती या झाडाची। म्हणजे आज ह्या वयाच ह्या झाडाचं वय आज कमीत कमी 30 वर्ष आहे। 30 वर्षापेक्षा जास्त झाड याचं वय आहे। तर त्या काळी त्यांनी गावरानीच्या याच्यापासून रोपनिर्मिती केली, तिला जागेवर लावले आणि सोलापूर, सांगोला, पंढरपूर जिकडे याची व्हरायटी बऱ्यापैकी लागवड झालेली होती त्या काळी, तिकडे जाऊन त्याचा अभ्यास केला, त्याची लागवडीची माहिती घेतली, बाजारपेठेची माहिती घेतली, पीक संरक्षण, पाण्याचं कसं करायचं त्याचं नियोजन केलं आणि त्या काळी पडीत जमिनीवर, हलक्या जमिनीवर याची लागवड केली। याच्या लागवडीपासून 3ऱ्या वर्षाला उत्पन्न मिळायला सुरुवात झाली आपल्याला। एकंदरीत 1993 पासून ही बाग लागवड केलेली आहे। साहजिकच म्हणजे त्यावेळेस तुमच्या ज्या आजोबांनी जो विचार म्हणजे त्यावेळेस त्यांनी आधुनिकता जोपासत सोलापूर साईड वगैरे त्याकडनं हे वाण आणलंय। तर मग एकंदरीत आपल्याकडे आता एकूण कोणते वाण ची लागवड आपल्याकडे सध्या आहे? झाडांची संख्या आमच्याकडे 4500 आहे। उमरान, त्याच्यामध्ये उमरान एक ही जुनी व्हरायटी आमची। त्याच्यात आता नवीन अलीकडे आलेला एक ऍपल बोर आलेला आहे, नंतर काश्मीरी ऍपल आहे आणि थोडस अजून 2-3 ज्या जाती आहेत, जशी तुमची कडाका झाली, नंतर ही आपलं चेरी झाली, याच्यावर अजून चालू आहे अभ्यास आमचा। याला बाजारपेठ कशी मिळते, काय मिळते, त्या हिशोबाने आम्ही त्याची लागवड पूर्ण वाढवू। मग हे जे ऑलरेडी तुम्ही लागवड जे केलेली हे तुमच्या वडिलांपासून आहे की तुम्ही नंतर त्याच्यात नवीन व्हरायटी ऍड केली? आजोबांनी उमरान म्हणून एक व्हरायटी केली, लागवड केली होती। पण काही वर्षानंतर काय झालं की जसं ट्रेंड बदलतो तसं फळांचा ट्रेंड बदलत गेला की उमरान ही व्हरायटी थोडीशी काही भागात चालायची। म्हणजे शहरी भाग आहेत, मेट्रो शहर आहेत, त्याच्यामध्ये ऍपल बोरांची जास्त डिमांड आली। त्या हिशोबाने आम्ही ह्याच खोडाला ऍपलची कलम केली। ओके, म्हणजे याच्यात जे मातृवृक्ष आहे ते आपलं गावरानी बोर आणि त्याच्यावर जे उमरान असो, तुमचं चेरी असो, कडाका बोर असो किंवा ऍपल असो, याची आपण कलम केलेली आहे। नंतर सांगोला, पंढरपूर या साईडला अभ्यास करून आजोबांनी, वडिलांनी, काकांनी त्यांनी जाऊन तिथून ही व्हरायटी घेऊन आणली होती। तिथून आणलेलं वाहन आहे म्हणजे हा नेमका कोणता वाहन आहे आपला? हा उमरान आहे। उमरान। आणि याच याच्यावर उमरान आणि चमेली हे दोघी फळं लागतात, दोघी प्रकारचे बोर लागतात। एक मोठं जे असतं त्याला उमरान म्हणतात, त्याच्यात जे छोटं येतं चमेली म्हणतात। चमेली बोर येतं ना। आता हे बोर बाग आटोपली, आता दाखवता आलं सुरू आहे समोर आहे ही चमेली वाहन आहे, चमेली वाहन। म्हणजे आपण ज्याला ते ऍपलची व्हरायटी वेगळी येते, ऍपलची व्हरायटी वेगळी आहे। एकूण 5 प्रकारच्या व्हरायटी आहेत आपल्याकडे। ओके, एक उमरान, चमेली आहे, एकाच हिच्यावर लागते उमरानवर। ही चेरी आहे, हिच्यावर ही चेरीचं आहे ना थोडस शायनिंग येते, हिला चमक असते, मार्बल असतात ना लहान मुलांची खेळायची, थोडी चमक असते त्याला आणि किपिंग क्वालिटी असते याला आणि खायला थोडा खट्टापणा येतो। ही बाग चालू होते दरवर्षी 15 डिसेंबर पासून ते 25 डिसेंबर पासून चालू होते दरवर्षी। आणि महाशिवरात्रीला याची सांगता होते दरवर्षी। चौधरी साहेब, आम्हाला एक सांगा, या पिकाची काढणी किंवा बहर काढणी वगैरे हा जो प्रकार असतो हा कधीपासून सुरू होतो आणि कुठपर्यंत चालतो? याची सुरुवात होते 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर पासून याची म्हणजे फळ तोडणीला सुरुवात होते आणि ती चालते जवळपास महाशिवरात्रीपर्यंत। म्हणजे फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालते त्याची ती।
नंतर उन्हाळा वाढल्यामुळे त्याच्यामुळे हे कसं आहे, हे हिवाळ्याचं पीक आहे, थंडीचं पीक आहे, त्याच्यामुळे याला प्रॉब्लेम यायला लागतात. मग कीड पडते, थोडस पाणी कमी पडतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे बरेच लोक सांगतात की बा बोर हे म्हणजे याचं कमी पाण्याचं पीक आहे किंवा याच्यावर येतं, हे साफ खोटं आहे बा. याला तुम्हाला जर चांगलं व्यापारी उत्पन्न घ्यायचं असेल तर याचं तुम्हाला पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन आणि फवारण्याचं नियोजन व्यवस्थित करावं लागेल. एकंदरीत केळी सारखीच ही प्रक्रिया आपण म्हणू केळी शकतो. एवढं पाणी नाही लागत त्याला, केळीहून जास्त पाणी तुम्हाला- लागतं. नाही, केळीपेक्षा कमी लागतं पाणी. हा, हा. पण तुम्हाला याचा पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन आणि फवारण्याचं नियोजन करावं लागेल. हो. त्या दृष्टीनेच तुम्हाला व्यापारी उत्पन्न मिळू शकतं. मग आपण हे फवारणीचं नियोजन वगैरे कसं करतात? फवारणी करता अगोदर आम्ही ते याच्याने फवारणी करायचो, आपलं ट्रॅक्टरने फवारणी करतो, ब्लोअरने. Okay. लहान ट्रॅक्टर आहे आपल्याकडे, हा. त्याच्याने ब्लोअर आहे त्याला. त्या जसं झाडाचं जसं वय वाढतं जशी उंची वाढते त्या हिशोबाने आपण त्या फवारणीचं सेटिंग करून कमी जास्त प्रमाणात त्याला फवारणी करत असतो. हे फवारणीचं नियोजन कसं असतं की महिन्याला दर महिन्याला असतं की नाही, काही असतं आता ते? तुमचं बघा, आता बोरांचा सीझन आटोपलाय, आता याची छाटणी होईल. छाटणी झाल्यानंतर 1 मे पासून याला पाणी द्यायला सुरुवात करतो आपण. बरोबर. मग नंतर याला जून जुलै मध्ये छोटे छोटे पालवी फुटते. पालवी फुटते. त्या पालवीला आपण त्या हिशोबाने आपण पहिल्या 2-3 महिन्यामध्ये 15 ते 25 दिवसाच्या अंतराने घ्यावं लागते. मग ज्यावेळेस त्याला फ्लॉवरिंग लागते, फ्रूट सेटिंग होते, त्यावेळेस त्याला दर तुम्हाला 10व्या-12व्या दिवशी त्याला स्प्रे घ्यावा लागतो. आणि ज्यावेळेस फ्लॉवरिंग असते त्यावेळेस मधमाशांचं, कारण की मधमाशांचा खूप चांगला रोल आहे याच्यामध्ये. ओके. परागीकरणाचा रोल खूप महत्वाचा असतो. पण त्या दृष्टीने मधमाशांना अपाय न होता फवारणी करावं लागते बा. म्हणजे ते केमिकल आपल्याला ते टाळावं टाळावं लागतं लागतं. त्या वेळेपुरता. म्हणजे एकंदरीत निसर्गाचा विचार करून ही फवारणी आपण करतात. आणि जे तुम्ही सांगितलं की छाटणी, हा प्रकार नेमका काय आहे? छाटणी म्हणजे याचं कसं आहे, याची जी उंची आहे ही मर्यादित ठेवून याला खताचं, पाण्याचं नियोजन करून आपल्याला जे व्यापारी उत्पन्न हवं असतं तेवढं आपल्याला त्याच्यात घेता येतं बा. जास्ती जर कारण की याची जी लांबी रुंदी आहे ही 15x16 आहे किंवा 18x15. दोघा रोपांमधलं अंतर? दोघा रोपांमधलं अंतर 15 फूट आहे आणि 2 ओळीचं अंतर 18 फूट आहे. 18 फूट. तर त्याच्या ह्या हिशोबाने त्याला आपण मर्यादित छाटणी करून त्याला याच्यात ठेवतो. चौधरी साहेब, जसं की आपण सांगितलं की महाशिवरात्रीपर्यंत आपण हे भर काढणी करतो, मग त्याच्यानंतरची प्रक्रिया नेमकी कशी असते? महाशिवरात्रीला आपल्या बोरांची याची हार्वेस्टिंगची पूर्ण थांबून, म्हणजे माल आटोपला की आपण त्याची पानगळ करतो अगोदर. पाणी त्याचं पूर्णपणे बंद करतो. पानगळ झालं 70% पानगळ झाल्यावर मग त्याची पण अशा प्रकारे छाटणी करतो. हिला खरड छाटणी म्हणतात. ही ऍपलची बाग आहे. हिला छाटणी करून हिची काठी वगैरे जी आहे ती काठी आपण जागेवरच तिचं रोटावेटरच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने ते मातीतच रूपांतर करतो त्याचा. म्हणजे एकंदरीत इथलं जे वेस्ट आहे हे खतामध्ये एकंदरीत त्याच्या खतामध्ये जाळत पण नाही, काहीच करत नाही त्याला. म्हणजे आज 30 वर्ष झाले, 30 वर्षापासून याच्यात जे वेस्टेज आहे बाबा झाडाचं ते आपण बाहेर काढलेली शेताच्या जमिनीतच मिसळलोय त्याला. एकंदरीत ते खत प्रक्रिया होऊन जाते. आणि ते झाल्यावर मग 1 मेला ते 15 एप्रिल पासून ते 1 मेला याचं आपण पाण्याचं नियोजन सुरुवात करतो. म्हणजे आता मे पर्यंत याला पाणी आता तुम्ही देणार नाही? याच्यामध्ये रोटावेटर झालं की आता टिलर करू, म्हणजे आता करून घेऊ, जमीन थोडी तापू देऊ. मग 1 मेला पाण्याचं नियोजन करून 1 मेला आपण सुरुवात करतो पाणी करता. मग जर 1 मे पासून मग तुमचे पाणी देण्यापासून मग नंतर तुमचं फवारणी हे सर्व प्रक्रिया मग 1 मे पासून सुरू होऊन जाते? नाही, फवारणी चालू होते तुमची जून पासून. जो वेळेस त्याला पालवी फुटते, जरा 1-1 फुटाच्या ज्या फांद्या झाल्या तिच्या, त्यावेळेस त्याची फवारणी आपण चालू करतो. ती साधारण प्रकारची असते, फवारणी घेतो आपण. पण याचं फ्लॉवरिंग जेव्हा लागते त्यावेळेस थोडस फवारण्याचं नियोजन व्यवस्थित करावं लागतं. मधमाशांचं बुवा त्यांना की मधमाशांचाही विचार करून ते त्या पद्धतीने तुम्ही फवारणी करा, जेणेकरून त्यांनाही अपाय. कारण की याच्यामध्ये परागीकरण खूप महत्वाचं आहे. निसर्गाच्या दृष्टीने आणि निसर्ग प्रक्रियेतूनच काही गोष्टी घडत असतात. आपण जरी किती प्रयत्न केले तर काही गोष्टी निसर्गाच्या माध्यमाने होऊ देतात. ऍपलची बाग आहे, एकंदरीत हे किती इथं हल्ली या क्षणाला किती रुपये ते ऍपलचे किती रुपये जातात सध्या? याचं कसं असतं बघा, तुमचं आता जागता तापमान वाढीमुळे काय होतंय, प्रत्येक सीझनला सारखा राहत नाही. पाऊस खूप जास्त पडेल, ऊन खूप कडक होईल किंवा हिवाळा एकदम तीव्र होईल, त्या हिशोबाने 40 किलो 150 किलो पर्यंत उत्पन्न एका झाडापासून मिळू शकतं. 150 ते 40 ते 150 किलो. हो. ओके. आपल्या नियोजनावर आणि निसर्गावर सर्व अवलंबून आहे सर्व त्यासाठी. ओके. एकूण किती क्षेत्रफळावर आपण ही लागवड केली आहे? हल्ली 38 एकर आहे. 38 एकर. ओके.
आणि 38 एकर मध्ये एकच वाण आहे किंवा काही असं नाही, स्पेसिफिक तुम्ही केलेलं आहे त्याचे? 5 वाण आहेत. मुख्य वाण आमची उमरान आणि ऍपल आहे. ऍपल आहे. ग्रीन ऍपल आपलं. आता जे कडाका झालं, तुमचं चेरी झालं, नंतर काश्मीरी ऍपल आहे, याच्यावर अजून चालू आहे आमचा चाललंय. अभ्यास चालू आहे त्याच्यावर. ओके. याचं बाजारपेठ कशी राहील, हम्म. हार्वेस्टिंग पिरियड कोणता येतो, काय येतो, याचं उत्पादन खर्च किती त्याला, मग त्या हिशोबावर ठरलं की मग त्याची बाग वाढू शकतो त्याची आम्ही. वाक वळवणार. ओके. ही पण ही जी बाग आहे ना, हे खाली गावरान झाड आहे, 30 वर्षापूर्वीचं झाड आहे. याच्यावर हो. आपण पहिले उमरान होती आणि उमरानला परत ऍपलची कलम नाही, गेली. मतलब ते तुम्ही जे म्हणतायत की भविष्यात तुमचं काश्मीरी वाणचं वगैरे तुमचा विचार चालू आहे, मग यालाच तुम्ही कलम करा म्हणजे काय की नव्याने त्याची लागवड करणार? नवीन याला परत रिकट खालून कट करायचा आणि त्यालाच कलम करायची. त्यालाच कलम करा. बरं, मातृक्षाला जे येईल ना, त्यालाच तो डोळा भरून त्याची कलम करायची. बरोबर. म्हणजे एकंदरीत पूर्ण आधुनिक पद्धतीचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न कसा घेता येईल असा तुमचा प्रयत्न असतो. चौधरी साहेब, शेती करताना एक मोठा प्रश्न असतो तो मजुरांचा. ते मजुराचं तुम्ही मॅनेजमेंट कसं करतात आणि कशा पद्धतीने ते मजुरांकडून तुम्ही काम करून घेतात? आमच्याकडे 8 ते 10 लेबर जे आहेत ते पूर्ण कायमस्वरूपी असतात ते. आणि ज्यावेळेस हंगाम असतो आपला बोर काढणीचा, त्यावेळेस 70 ते 100 मजूर आम्हाला 3 महिनेपर्यंत रोज लागतात. हा, 3 महिने काढणी वगैरे फळ काढणीला. हा, फळ काढणी, पॅकेजिंग करणं, लोडिंग करणं. मग सध्याच्या स्थितीमध्ये मजुराची टंचाई वगैरे असं काही प्रश्न उद्भवतात का तुम्हाला? हा, येतात थोडेफार, कारण येतात पण कायमस्वरूपी. बाकीचे मजूर आमचे कायमस्वरूपी आहेत, त्याच्यामुळे तो प्रकार तो प्रॉब्लेम थोडासा कमी होऊन जातो. एकंदरीत साधारण 100 लोकांना तुमच्या माध्यमातून रोजगारही या माध्यमातून असतो. चौधरी साहेब, माझा पुढचा प्रश्न मला असा आहे, आपण जे हे उत्पादन घेतो याला बाजारपेठ कशा प्रकारे उपलब्ध होते? बाजारपेठ याला गावापासून थेट दिल्लीपर्यंत याला बाजारपेठ उपलब्ध आहे. जर जिल्ह्याचा विचार केला, जळगावला आपलं जे पक्व झालेलं पीक असतं, जे पिवळा रंग असतो त्याला, जे आता 2-3 दिवसात लाल होईल बा, ते आपण जवळच्या बाजारपेठेला पाठवतो. जळगाव आहे, भुसावळ आहे, नाशिक आहे, मालेगाव आहे किंवा तुमचं इंदोर आहे. आणि त्याच्यानंतर जो बाहेर राज्यांकरता आपण कोणत्या मंडीला 3 दिवसाचं मार्केट असतं, कोणत्या मंडीला 4 दिवसाचं मार्केट असतं. त्या हिशोबाने आपल्याला त्या टाईपचा माल तोडावा लागतो. थोडा हिरवट, थोडा कच्चा माल, जेणेकरून त्यांच्याकडे पोहोचल्यावर तो पिकलेला सापडला पाहिजे, क्वालिटी चांगली दिसली पाहिजे. तर साधारणतः बाहेर राज्यांकरता आपण या बॉक्सची उपयोग करतो. याचा 10 किलोचा बॉक्स आहे, 9 ते 10 किलो याच्यात बोर बसतं. 9 ते 10 किलो. हा, साधारणतः दिल्ली, म्हणजे ज्यांची 3ऱ्या किंवा 4व्या दिवशी त्याची मंडी असते, त्यांच्याकरता हे असतं. साधारण कोणकोणत्या राज्यापर्यंत आपलं हे बोरीचं उत्पादन पोहोचवतं सध्या? सध्या दिल्ली आहे, गुजरात आहे, त्याच्यानंतर तुमचं राजस्थान आहे, पश्चिम बंगालमध्ये कलकत्ता आहे, सिलिगुडी आहे. ओके. आणि आता प्रयागराजला सुद्धा आपला माल गेला यावेळेस. मग हे व्यापारी तुमच्या पर्यंत पोहोचतात की तुम्ही व्यापाऱ्यांना? नाही, जागेवर देतो आपण. बराच म्हणजे काही माल आपण जागेवर देतो, काही माल आपण आपल्या याच्याने याच्या आडतवर पाठवतो. चौधरीजी, हा जो माल तुम्ही बाजारपेठेत पाठवतो याला तुम्हाला कशा प्रकारे भाव मिळतो? साधारणतः प्रतवारी करून किंवा त्या दिवसाची डिमांड काय म्हणजे ते सण असेल, काही असेल, तर 15 रुपयापासून 35 रुपयापर्यंत याला बाजारभाव भेटतो. बाजारभाव कमी अधिक प्रमाणात. दुसरं एक मी बघतोय चौधरी साहेब की पुढे तुम्ही हे जे काही छाटणीचे लाकडं वगैरे पडले, तर याचं छाटणीनंतर नेमकं तुम्ही करता? छाटणीनंतर याला जळावं म्हणून याला विक्री करतो आपण याची. 3 रुपये किलोने. फक्त आपलं एवढं आहे की त्याच्यात आपला छाटणीचा खर्च निघाला पाहिजे, ते भरपूर आहे. आणि आता आपण पाहतोय की वृक्षतोड खूप चालू आहे, मोठ्या आजूबाजूला चालू आहे. आता 7 रुपये ते 8 रुपये हे लाकूड, म्हणजे सॉमिल वाले 7 ते 8 रुपयाने विकतात. पण त्या हिशोबाने त्याच्यापेक्षा स्वस्त विकतो आपण, की जेणेकरून एक प्रकारे पर्यावरणाला मदत होईल, आपल्याकडून जंगलतोड कमी होईल आपल्यामुळे. बरोबर, एक पर्यावरण संवर्धनासाठी हातभार या निमित्ताने लागतोच आहे. ओके. चौधरी साहेब, एकंदरीत आपण सध्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकाल? शेतकऱ्यांना बघा की बोराचं नियोजन करताना तुम्हाला परिश्रम घ्यावेच लागतील, आणि मातीचं परीक्षण करून खताचे नियोजन आणि वातावरणाचे आणि आवश्यकता कुठल्या फवारणीची तीच फवारणी करावी, आणि जेणेकरून मधमाशांचं संवर्धन करणं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. ओके. धन्यवाद चौधरी साहेब, आपण आपला वेळ दिला.